सुरुवातीला बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधनं। पार्थ पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळावं अशी शिफारस करणारं एक पत्र समोर आलंय। पक्षातील एका बड्या पदाधिकाऱ्यानं सुनेत्रा पवारांना पत्र लिहून 8 ठोस कारणांनिशी पार्थ पवार यांचं मंत्रिपद का गरजेचं आहे हे स्पष्ट केलंय। या पत्रामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात वाद सुरू झाल्याची चर्चा रंगली। थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही कारणेकर यांच्याकडे। वैदेही, काय नेमके मुद्दे या पत्रात मांडलेले आहेत? बघा, एक महत्त्वाचं पत्र खरं तर एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसचेच वरिष्ठ नेते उदयकुमार आहेर यांनी लिहिलेलं आहे आणि या पत्रामध्ये खरं तर महत्त्वाच्या गोष्टी अधोरेखित केलेल्या आहेत। खास करून या गोष्टी अधोरेखित केलेल्या आहेत की त्या ठिकाणी पार्थ पवार यांना केंद्रीय मंत्रिपद दिलं जावं, कारण पार्थ पवार हे अत्यंत हुशार तरुण आणि त्यांचं भाषेवर जे आहे ते इंग्रजी आणि हिंदी भाषेवर दोन्ही भाषांवर प्रभुत्व आहे, त्यांना नॉलेज आहे, ते उच्च शिक्षित आहेत। त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी कुठेतरी ग्राह्य धरल्या जाव्या आणि त्यांना केंद्रीय मंत्रिपद जे आहे ते दिलं जावं। या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगानं विचार सुनेत्रा पवार यांनी करावा आणि तसा पाठपुरावा जो आहे तो केंद्रीय नेतृत्वाशी देखील करावा, असं देखील या एकूणच पत्रामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर खरं तर पार्थ पवार हे सध्या खासदार आहेत आणि एकूण खासदार असल्यानंतरही पक्षाची पकड जी आहे ती केंद्रामध्ये तशीच भक्कम राहावी, यासाठी खरं तर हे मंत्रिपद अत्यंत महत्त्वाचं असल्याचं देखील म्हटलं गेलेलं आहे। पण जेव्हा हे पत्र सुनेत्रा पवार यांना देण्यात आलं त्यानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली होती आणि या भेटीनंतर खरं तर या सगळ्या गोष्टी संदर्भात एक पत्र आलं असल्याचं खरं तर मुख्यमंत्र्यांना त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि याच पत्रासंदर्भात एकंदरीत या पत्रानंतरच आता अंतर्गत वाद झाल्याची चर्चा रंगते। धन्यवाद वैदेही संपूर्ण माहितीसाठी। साम टीव्ही मला बघायला आवडतो, कारण त्यावर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या रिलेट करतात।